तुम्ही बर्गर तर खूप खाल्ले असतील, पण असा मूग डाळीचा कधी बर्गर खाल्लाय का? नसल खाल्ला तर चला मी सांगते. मग त्यासाठी काय करायचं, 1 तास मुगाची डाळ भिजून घ्यायची. डाळ भिजली का लगेच त्यामध्ये 2-3 हिरव्या मिरच्या टाकून तिला चांगलं बारीक करून घ्यायचं. लगेच त्यामध्ये जिरे, हळद, मीठ आणि इनो टाकून त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं. 2 वाट्या घ्यायच्या, त्याला तेल लावून घ्यायचं आणि मिक्स केलेलं बॅटर त्यामध्ये ओतून 10 मिनिटं स्टीम करण्यासाठी ठेवून द्यायचं. कढईमध्ये तेल टाकायचं. तेल गरम झालं त्यामध्ये जिरे, कांदा, शिमला मिरची, मक्याचे दाणे, गाजर, उकडलेला बटाटा हे सगळं टाकून त्याला चांगलं परतून घ्यायचं. परतून झालं का त्यामध्ये सॉस, हळद, लाल मिरची पावडर, गरम मसाला, मॅगी मसाला, पेरी पेरी मसाला टाकून त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि त्यामध्ये चीज टाकायचं आणि हे सगळ्याला चांगलं एकदा मिक्स करून घ्यायचं आणि गॅस बंद करायचा. तोपर्यंत आपले बर्गरचे बन तयार झालेले, तर त्यांना कट करून घ्यायचं आणि त्यांना सॉस लावून घ्यायचा. तवा गरम करून घ्यायचा, त्यावर तेल, थोडीशी कोथिंबीर आणि तीळ टाकायचे आणि केलेले बन त्यावर ठेवून आलटी पलटी करून मस्त खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे. भाजून झाले का लगे एका प्लेट मध्ये काढून घ्यायचे. तुम्ही याला सॉस सोबत खा किंवा तसंच खा, एवढे भारी लागतात ना हे बर्गर. तर तुम्ही पण तुमच्या लहान मुलांना असे घरच्या घरी बनणारे हेल्दी बर्गर एकदा नक्की बनवून द्या.